माफ करा, माफ करा, माफ करा। महाराज आम्हाला माफ करा, माफ करा, माफ करा। महाराज आम्हाला माफ करा, माफ करा, माफ करा। सेनगाव तालुक्यातील जांभरुण रोडगे परिसरातील कयाधू नदी पात्रात आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आत्मक्लेश आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला आहे। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याने पुतळा तयार करणाऱ्या यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले। तसेच यावेळी नदीपात्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध व जलाभिषेक घालण्यात आला। या आंदोलनात जांभरुण रोडगे पार्टी पुष्करसह परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज महाराष्ट्र। आजच्या आंदोलन संदर्भात आपली प्रतिक्रिया। आजचं जे आंदोलन आहे हे आमच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमीचं जी दुःख झालेलं आहे त्या दुःखासाठी आम्ही आत्मक्लेश करत आहोत। कारण महाराजांचा पुतळा पडणे ही फारच गंभीर बाब आहे। ही महाराष्ट्रातल्या जनतेला न रुचलेली आहे, त्यांच्या एक हृदयाला ठेच पोहोचलेली आहे। आपल्या लेकरावर जसा जीव असतो तसा आमचा महाराजावर जीव आहे, नव्या महाराष्ट्रातील सर्व जनतेचा जीव आहे। त्यामुळे ही जी ठेच पोहोचलेली आहे त्याबद्दल आम्ही आत्मक्लेश करून आमचं सर्वांचे दुःख व्यक्त करत आहोत। आणि आमची एकच इथे मागणी आहे की यापेक्षा चांगला भव्य दिव्य महाराजांचा पुतळा तात्काळ उभारावा आणि कुठल्याही प्रकारची महाराजांच्या पुतळ्यामध्ये किंवा कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्यामध्ये अशी हायगई होता कामा नये। कारण ही बाब फारच गंभीर आहे आणि जनतेच्या हृदयाला ठेच पोहोचणारी बाब आहे।